उमा शिंदे। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ, संचारबंदी मोडणाऱ्या 1000 नागरिकांविरोधात कारवाई, 4 लाखांचा दंड वसूल। कोविड लसीकरण जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पथनाट्याद्वारे उपक्रम सुरू। संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या ग्रामीण भागातील तब्बल 23 दुकानांवर एकाच दिवसात कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल। तर जिल्ह्यात संचारबंदीची 100% अंमलबजावणी। ऐतिहासिक पानचक्कीच्या हौदातील मृत मासे काढून स्वच्छता मोहिमेस सुरुवात। आता सविस्तर बातम्या। औरंगाबाद शहरात विनाकारण फिरणाऱ्या 1073 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शहर पोलिसांनी या माध्यमातून 4 लाखांचा दंड वसूल केला आहे। औरंगाबाद शहरात सध्या चालू असलेल्या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कार्यवाही करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। या मोहिमेत पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त निकेश खाटमोडे, दीपक गिऱ्हे, शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरात विविध 54 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स नेमण्यात आलेले असून प्रत्येक पॉईंट्सवर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि होमगार्ड्स यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शहरात अत्यावश्यक कारणांशिवाय फिरणाऱ्या आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कार्यवाही करण्यात येत आहे। या नागरिकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहे। 10 मे पासून अत्यावश्यक कारणांशिवाय फिरणाऱ्या 191 नागरिकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। वाहतूक विभागामार्फत मोटर वाहन कायद्यानुसार संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अत्यावश्यक कारणांशिवाय फिरणाऱ्या एकूण 1073 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून एकूण 4,03,700 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे। शहर पोलिसांकडून अशा प्रकारची मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय फिरू नये असे आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी आवाहन केले आहे। औरंगाबादेत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम 26 केंद्रांवरून राबविण्यात येत असून नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। महानगरपालिकेच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये जम्बो लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती। मात्र मागील काही दिवसांपासून लसीचा साठा ज्याप्रमाणे मिळेल त्याप्रमाणे केंद्राची संख्या कमी जास्त करण्यात येत आहे। मंगळवारी महानगरपालिकेच्या वतीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 6 केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले, तर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोस हा 23 केंद्रांवरून देण्यात येत आहे। आतापर्यंत 2,01,615 नागरिकांनी लसीकरण करून घेतले असून यात 64,843 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे। लसीकरण मोहिमेबाबत मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंड यांनी अधिक माहिती दिली आहे। शहर में हमारे पास वैक्सीन कम है, उपलब्ध है, लेकिन वो स्टेट से जैसे आता है स्टॉक उस हिसाब से हम डिस्ट्रीब्यूट करते हैं। स्टेट के गाइडलाइंस रोज के रोज आते हैं कि किसको स्लॉट रखना है, किसको नहीं। हम ये जानते हैं कि बहुत लोगों के सेकेंड डोज ड्यू है, बहुत सीनियर सिटीजन अभी भी बाकी है, लेकिन जैसे जैसे स्टॉक आ जाएगा वो हो जाएगा, वैसे प्लानिंग चल रही है और स्टेट हमें गाइडेंस देते हैं। दूसरी बात ये है कि आप पूछ रहे हैं कि कब तक रुकना है। ये बात सही है कि सबको लग रहा है कि अरे मेरे इतने दिन खत्म हो गए, नहीं नीड है। तो ये ऐसा है कि कोविशील्ड वैक्सीन के 2 प्रकार है, कोविशील्ड और कोवैक्सीन। अगर कोविशील्ड हम लेते हैं फर्स्ट डोज तो उसके बाद सेकेंड डोज हम कब तक ले सकते हैं, तो 4 to 8 वीक्स के बाद। तो इसलिए 1 महीने से लेकर 2 महीने तक 60 डेज तक हम वेट कर सकते हैं। 60 डेज तक हमें लेना चाहिए तो उसका इफेक्ट अच्छा रहेगा। अगर कोवैक्सीन हम फर्स्ट डोज लिए वाले हैं तो हमें 45 डेज के बाद सेकेंड डोज लेनी पड़ती है। बहुत लोगों का ड्यू आए हम समझते हैं, जैसे वैक्सीन उपलब्ध होता है तो हम ये करेंगे, प्लानिंग करते हैं। हाँ नहीं, वो हम जानते हैं सेकेंड डोज बहुत ड्यू है, फिर भी हमने 22 बूथ्स रखे हैं आज की डेट में। 22 बूथ्स है कोविशील्ड के लिए, और कोवैक्स के लिए बहुत लिमिटेड स्टॉक है, इसलिए एक ही जगह मतलब सिविल हॉस्पिटल एंड राजनगर। तो आज राजनगर पे ही कोवैक्सीन सेकेंड डोज है। तो वैक्सीन की कमी की वजह से हमें कम बूथ रखने पड़ रहे हैं। तो लोगों को एक अपील है हमारी कि प्लीज़ भीड़ ना करें, जो पहले आते 200 कल फिर और 200 ऐसे हम करते जाएंगे।
क्योंकि भीड़ की वजह से भी क्या होता है कि चांसेस बढ़ेंगे कि कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर कितना भी बोले तो भी इतना फॉलो नहीं होगा, सोशल डिस्टेंसिंग नहीं फॉलो होगा। तो प्लीज़ थोड़ा सा सपोर्ट कीजिए जो वहाँ पे सिस्टम काम कर रहे हैं। पूर्ण कोरोना काळात सुरळीतपणे वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र वीज सेवा देणाऱ्या महावितरणच्या 35,600 कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे। सद्यस्थितीत घरगुतीसह कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफिलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र आदींचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहे। त्यामुळे कर्मचारी बाधित होण्याच्या संख्येत देखील वाढ होत आहे। महावितरणाच्या 75,000 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 35,600 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये महावितरणाचे 6,562 कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी 4,132 कोरोनामुक्त झाले आहे। सध्या 2,221 कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यांच्यावर रुग्णालय व घरी उपचार सुरू आहेत। कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडल कार्यालयांमध्ये समन्वय कक्ष कार्यान्वित झाले आहेत। या कक्षांद्वारे कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना, कुटुंबियांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे। खुलताबाद तालुक्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करिता पथनाट्याद्वारे नागरिकांना संदेश देण्यात येत आहे। कोविडचा वाढता प्रादुर्भाव व लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या भीती, शंका, कुशंका यांमुळे सामान्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे। यावर उपाय म्हणून खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा गावात कोविड-19 लसीकरण करून घ्या असे पथनाट्याद्वारे लोकांना संदेश दिला जात आहे। सरकारी नियमांचे पालन करणे, तोंडाला मास्क लावणे, साबणाने हात धुणे, 3 फुटांचे अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळणे, डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करणे असा संदेश आपल्या कलेद्वारे ते सादर करीत आहेत। प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हे सादरीकरण करण्यात आले। समता कला पथक बीड, शाहीर मीना कांडेकर आणि संच, ढोलकी वादक संजय चाबुकस्वार यांनी सादर करून त्यांचा सत्कार ग्रामपंचायत सरपंच ललिता सोनवणे, उपसरपंच लताबाई वाकळे, सदस्य राजेंद्र कसारे, नवनाथ ठिलारे, योगिता ठिलारे, मनोज सोनवणे, शबाना शेख व आशा सेविका मीरा सोनवणे, ग्रामपंचायत शिपाई नानासाहेब वाकळे, गावकरी मंडळ बंडू वाकळे, सतीश वाकळे, राजू शेख व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे। खुलताबाद प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे। मनपात कार्यरत असलेल्या वाल्मिक समाजाच्या सफाई मजुरांच्या सेवा पुस्तिकांवर वाल्मिक असा उल्लेख करण्याची मागणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या वर्ग 4 मधील सफाई मजूर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांवर वाल्मिकी अशी नोंद करावी या मागणीचे निवेदन मंगळवारी देण्यात आले। वाल्मिक समाजाच्या वतीने मनपाचे उपायुक्त अजय सिंग चावरिया यांना सदर निवेदन देण्यात आले असून त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। जो हमारी 4 क्लास है पूरे औरंगाबाद शहर में महापालिका के अंदर सर्विस करते हैं 4 क्लास, तो उनके सर्विस बुक पे या संचिका पे लिखे हुआ है भंगी। तो हमने नेमाने साहब डिप्टी कमिश्नर उपायुक्त महानगर पालिका के नेमाने साहब से विनती करे है कि ये हमारे जिला अधिकारी जो हमारे को वाल्मीकि जाति प्रमाण पत्र के ऊपर वाल्मीकि लिखते हैं, तो सर्विस बुक के ऊपर संचिका जो रहती है उसके ऊपर भी वाल्मीकि लिखना है और 15 दिन के अंदर ये काम नहीं हुआ तो वो आंदोलन छेड़ देंगे। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पाहत रहा एडीएन। अब मसनूई तरीके से कारपेट के जरिए पकाए गए आम खाने की जरूरत नहीं। कुदरती तरीके से तैयार शीरी और जायकेदार आमों का मजा लीजिए
आइए हिमायत बाग, इमरती, सफ़ेद मालूदा, शीरी, लंगड़ा, केसरी, हापूस, राजापुरन और तमाम अक़साम के आम दस्तयाब हैं। रब्त कायम कीजिए मोबाइल नंबर 9923323460 पर गैस एजेंसी की जानिब से सभी गैस सारिफिन के लिए खुशखबरी, इंतहाई सस्ते दामों में लीजिए नया गैस कनेक्शन। दूसरा खाली सिलेंडर सिर्फ 1450 रुपये में। जल्दी कीजिए, आज ही बुकिंग कराइए। ब्रेक द चैन की पाबंदियों में सारिफिन को गैस के लिए अब परेशान होने की ज़रूरत नहीं। हम पहुंचाएंगे गैस सिलेंडर आपके घर तक। कीजिए सिर्फ एक कॉल। ऑनलाइन पेमेंट की भी सहूलत। घर में रहिए, बिला ज़रूरत बाहर ना निकलें। मास्क और सोशल डिस्टेंस की एहतियात करें। कोरोना से अपनी हिफाजत करें। सारिफिन से गुजारिश है कि घर पर सिलेंडर लेते वक्त सील की जांच कर लें और रसीद ज़रूर हासिल करें। शफी खान, डिस्ट्रीब्यूटर, अंबर गैस एजेंसी, जूना बाजार, औरंगाबाद। मोबाइल नंबर 7774883366। फ़ोन नंबर 0240232344 2335 रोजेदारों के लिए शहर के मारूफ अनवर खान के बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा की खुसूसी पेशकश, रमज़ान स्पेशल फालूदा। इसके अलावा रेगुलर फालूदा, काजू स्पेशल फालूदा, बादाम स्पेशल फालूदा, बटर स्कॉच फालूदा, केसर फालूदा, शाही ड्राई फ्रूट फालूदा के लिए अब घर से बाहर निकलने की ज़रूरत नहीं। होम डिलीवरी की सहूलत। सिर्फ एक फ़ोन कीजिए। मोबाइल नंबर 9960770246। ब्रेक नंतर आपले स्वागत। शहरानंतर आता ग्रामीण भागात एकाच दिवशी तब्बल 23 दुकानांवर कारवाई करण्यात आली असून जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे। शासनाच्या ब्रेक द चेन या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशानुसार संचारबंदी आदेशाची जिल्ह्यात 100% अंमलबजावणी करण्यात येत आहे। ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध नगर परिषद, ग्रामपंचायत यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत
4,436 नागरिकांकडून 4,12,750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवणारे 234 दुकानदार यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या 10,643 वाहनधारक यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये 23,67,350 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदाराविरुद्ध स्थानिक प्रशासनाच्या सोबत संयुक्त कारवाई करीत पोलीस ठाणे गंगापूर अंतर्गत आंबेडकर चौक व राजीव गांधी चौकातील उघडी असलेली 6 दुकाने सील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाणे शिल्लेगाव येथील 7 दुकाने सील करण्यात आली असून 2,100 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वैजापूर येथील 3 दुकाने सील करण्यात आली असून 3,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पाचोड येथील 5 दुकाने सील करण्यात आली आहे. तेथून 1,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. फुलंब्री येथील 1 दुकान सील करण्यात आली असून तिथून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कन्नड शहरातील 4 दुकाने सील करण्यात आली आहे. तेथून 2,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर पैठण येथील 1 दुकान सील करण्यात आली आहे. असा 10,000 रुपयांचा दंड असे एकूण 23 आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या 209 वाहनधारकांविरुद्ध 46,600 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भावाचे अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक स्तरावर एकत्रित जमा होऊन गर्दी करू नये. अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना एकमेकांच्या अधिक संपर्कात येऊ नये अशा बाबी कटाक्षाने टाळून सर्वांनी त्रिसूत्री कार्यक्रम ज्यात मास्कचा वापर अनिवार्य, सॅनिटायझर, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे या बाबींचा सर्वांनी दैनंदिन जीवनात काटेकोरपणे वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात संचारबंदी आदेशाची 100% अंमलबजावणी करण्यात येत असून अत्यावश्यक सेवा सर्व आस्थापना सुद्धा निर्धारित वेळेत बंद करण्यात येत आहे. गंगापूर प्रतिनिधी वसीम सय्यद. ऐतिहासिक पानचक्की येथील हौदातून घाण पाणी काढून तेथील स्वच्छतेचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी येथील ऐतिहासिक पाणचक्कीमध्ये असलेल्या हौदात शेकडो माशांचा मृत्यू झाला होता. तेथील हौदातील पाणी घाण होऊन त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत एडीएनने देखील बातमी प्रसारित केली होती. मंगळवारी वक्फ बोर्डाच्या वतीने या बाबीची दखल घेत हौदातील घाण पाणी काढून स्वच्छता मोहीम सुरू केली. यातील मृत मासे काढून टाकले आहे. पानचक्कीची स्वच्छता मोहीम सध्या युद्ध पातळीवर राबवली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचे अनौपचारिक उद्घाटन करीत भाजपाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामकाजाबाबत आरोप केले. केंद्र सरकारच्या योजनांमधून मंजूर झालेले जिल्हा सामान्य रुग्णालयामधील ऑक्सिजन प्लांट हा मागील 6 महिन्यांपासून अस्तित्वात आला नाही असे कारण पुढे करीत भाजपाने मंगळवारी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. पुढील 8 दिवसाच्या आत शासनाने हे ऑक्सिजन प्रकल्प उभारले नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी भाजपाचे संजय केणेकर, बापू घडामोडे, राजू शिंदे, हाफिज शेख, संजय चौधरी, वर्षा साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने आणि जानकी देवी बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्लांटची सुरुवात बजाजनगर येथे करण्यात आली आहे. कोरोनामुळे बऱ्याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने आणि जानकी देवी बजाज फाउंडेशन यांच्या माध्यमातून ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन जानकी देवी बजाज फाउंडेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष CP त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, बजाज समूहाचे अभय पत्की, जिल्हा परिषद सभापती अविनाश गलांडे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास दंडाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक कांबळे, डॉक्टर उज्ज्वल चव्हाण, रामू काका शेळके, मनोज जयस्वाल, सरपंच सईदा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेले नियम सर्वांनी पाळावे असे आवाहन माजी नगरसेवक शाहनवाज खान यांनी केले आहे. पूरी दुनिया में रमज़ान का महीना है कि हमसे कई गलतियां हुई है. हमारी गलतियों की वजह से और हमारे जो लोग समझ रहे थे कि हमारी हुकूमतें समझ रही थी कि सबसे ताकतवर हम हैं, लेकिन ये कुदरत ने बता दिए कि तुम्हारे जितने भी साइंसदादे हैं, साइंटिफिक है, एक कोरोना की दवा नहीं बना सकते. आज जो कोरोना की वैक्सीन लगा रहे, वैक्सीन लगाने के बाद भी उनको कोरोना पॉजिटिव हो रहा है. इसलिए सबसे पहले हमको अल्लाह का ने रुजू होना है, भगवान का ने रुजू होना है. मुस्लिम भाइयों ने अल्लाह का ने रुजू होना है, हिंदू भाइयों ने उनके भगवानों के पास रुजू होना है. हर किस्म के धर्म के लोगों ने अपने अपने धर्म के हिसाब से ऊपर वाले से तौबा तिल्ला करना है, माफ़ी मांगना है. अपने जो जो गुनाह किए उन्होंने, उस गुनाह की वजह से आज अल्लाह मियाँ ने, अल्लाह ताला ने ये अज़ाब हम पे नाजिल करे है. कई दुनिया की ताकत पूरी कोशिश कर रही है इस वबा को ख़त्म करने के लिए, इस कोरोना को ख़त्म करने के लिए, लेकिन आज वो ख़त्म नहीं हो रही है. आज फिर हमारे वैज्ञानिक साइंसदादे बोल रहे हैं कि तीसरी लाट भी अभी जून जुलाई में आने वाली है. इसलिए हम अल्लाह तबारक ताला से दुआ करते हैं. सब धर्म के लोगों ने दुआ करना चाहिए, अपनी गलतियों की माफ़ी मांगना चाहिए और इस वबा को, इस कोरोना को ख़त्म करने के लिए तौबा तिल्ला करना चाहिए. अगर ऊपर वाले ने अगर चाहा इस बीमारी ख़त्म करने के लिए तो एक मिनट भी नहीं लगेगा. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ, संचारबंदी मोडणाऱ्या 1000 नागरिकांविरोधात कारवाई, 4 लाखांचा दंड वसूल. कोविड लसीकरण जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पथनाट्याद्वारे उपक्रम सुरू. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या ग्रामीण भागातील तब्बल 23 दुकानांवर एकाच दिवसात कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल. तर जिल्ह्यात संचारबंदीची 100% अंमलबजावणी. ऐतिहासिक पानचक्कीच्या हौदातील मृत मासे काढून स्वच्छता मोहिमेस सुरुवात. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.